नाले सफाईचे काम सरासरी 60% झाले। 31 मे पर्यंत काम पूर्ण करणार महापालिका आयुक्त सौरभ राव यांचं प्रतिपादन। ठाणे महापालिका क्षेत्रात नाले सफाईचं काम काहीसं उशिरा सुरू झालं असलं तरी आता ते सरासरी 60% झालंय। हे काम वेगाने सुरू असून 31 मे पर्यंत सगळं काम पूर्ण होईल असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केलाय। दरम्यान मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नाले सफाईचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला 5 जून पर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष देण्यात आलंय, अशी माहितीही आयुक्त राव यांनी दिली आहे। शुक्रवारी महापालिका आयुक्त राव यांनी नाले सफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली। प्रथम कळवा येथील महात्मा फुले नगर येथील नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेतला। रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या आहेत। वस्तीमधील नाल्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी या नाल्यावर जाळ्या बसवाव्यात। त्यात साठणारा कचरा नियमितपणे उचलला जावा, म्हणजे नाल्यात वारंवार पडणारा कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत आणि कोट्यवधींचा खर्च कमी होईल। त्या दृष्टीने पावलं उचलण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी दिलेत। नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी, तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक यांची मदत घ्यावी असंही आयुक्त राव यांनी सांगितलंय। त्यानंतर उथळसर प्रभाग समितीतील ऋतू पार्क येथील नाले सफाईचं काम आयुक्तांनी पाहिलंय। वर्तकनगर प्रभाग समितीतील कापूरबावडी नाला, तिराणी नाला, वागळे इस्टेटमधील आनंद इंडस्ट्रीज येथील नाला, नौपाडा प्रभाग समितीतील सुपरमॅक्स कंपनी लगतच नाला, परबवाडी येथील नाला येथे आयुक्त राव यांनी पाहणी केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, स्थानिक कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते। पावसाळा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन नाले सफाईचं काम आणखीन जलद करावे, तसेच नाले गटारे यातून काढलेला गाळ तातडीने उचलावा याचा आयुक्त राव यांनी पुनरुच्चार केला।